या व्हिडिओमध्ये आपण विरंजक चूर्णाबद्दल म्हणजेच ब्लीचिंग पावडरबद्दल बोलणार आहोत. कदाचित तुम्ही याचा वापर घरी करत असाल. ते रासायनिकदृष्ट्या कसे बनवले जाते आणि त्याचे उपयोग काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. विरंजक चूर्णाचे रासायनिक नाव कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड असे आहे आणि जेव्हा कोरड्या विरघळलेल्या चुन्यावरून क्लोरीन वायू सोडला जातो तेव्हा ते तयार होते. आपण याची रासायनिक अभिक्रिया लिहून काढूया. तर क्लोरीन वायू म्हणजे Cl2 आणि तो कोरड्या विरघळलेल्या चुन्यावरून सोडला जातो. विरघळलेल्या चुन्याचे रासायनिक सूत्र आठवतंय का? हे आठवण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो. तर रसायनशास्त्रामध्ये जेव्हा आपण चुना किंवा लाईम म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ कॅल्शियम ऑक्साईड असा असतो, ज्याला क्विक लाईम किंवा कळीचा चुना असंही म्हणतात. आणि याला क्विक म्हणतात कारण ते पाण्यात वेगाने मिसळते. पाण्यासोबत त्याची संयोग अभिक्रिया होईल आणि शेवटी आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड मिळेल आणि यालाच विरघळलेला चुना असे म्हणतात. अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी आपण हे वाळवत आहोत. त्यामुळे त्याचे रासायनिक सूत्र तेच म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड राहणार आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि या दोन्हींची अभिक्रिया होणार आहे आणि शेवटी आपल्याला कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड म्हणजेच CaOCl2 मिळेल आणि यासोबत आपल्याला पाणी म्हणजेच H2O मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही विरंजक चूर्ण तयार करता. तुम्ही कोरड्या विरघळलेल्या चुन्यामधून क्लोरीन वायू सोडता आणि तुम्हाला कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड किंवा विरंजक चूर्ण मिळते. तसे पाहायला गेले तर विरंजक चूर्णाचे प्रत्यक्ष सूत्र थोडे अधिक गुंतागुंतीचे आहे. ते समजून घेण्यासाठी आपल्याला आणखीन बऱ्याच संकल्पनांचा अभ्यास करावा लागेल. ते आपण पुढील व्हिडिओमध्ये करू. पण सध्या एवढेच समजून घ्या की विरंजक चूर्ण म्हणजे कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड आहे आणि त्याचे सूत्र CaOCl2 आहे. इथे मला आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल. हे विरंजक चूर्ण अशा संयुगापैकी एक आहे जे सोडियम क्लोराईड म्हणजेच NaCl अर्थात साधे मीठ जे आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरतो त्याच्या मदतीने तयार होते. पहा, हे बनवण्यासाठी आपल्याला क्लोरीन वायूची आवश्यकता असते, बरोबर? आणि तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण NaCl म्हणजेच NaClच्या जलीय द्रावणाचे विद्युत अपघटन करतो तेव्हा तयार होणाऱ्या उत्पादितांपैकी एक म्हणजे क्लोरीन आहे. जेव्हा आपण पाणी आणि NaClच्या द्रावणातून विद्युत प्रवाह जाऊ देतो तेव्हा क्लोरीन वायू देखील मुक्त होतो आणि हा क्लोरीन वायू विरंजक चूर्ण बनवण्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि यामुळेच NaCl इतके उत्तम आणि महत्त्वाचे ठरते, कारण याचा उपयोग अनेक रासायनिक उत्पादने बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. तर आता आपण पुढे जाऊया आणि विरंजक चूर्णाचे उपयोग काय आहेत ते पाहूया. तर पहिला उपयोग म्हणजे रासायनिक उद्योगांमध्ये याचा ऑक्सिडीकारक म्हणून वापर केला जातो. पहा, विरंजक चूर्ण हे एक अतिशय चांगले ऑक्सिडीकारक आहे. आता यातून मला काय म्हणायचं आहे, तर तुम्हाला आठवत असेल की ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजनची भर पडणे. म्हणजेच जर कोणत्याही मूलद्रव्य किंवा संयुगात ऑक्सिजन जोडला जात असेल तर त्याचा अर्थ त्यांचे ऑक्सिडीकरण होत आहे. उदाहरणार्थ कार्बन अधिक ऑक्सिजन यातून आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो. तर येथे कार्बनमध्ये ऑक्सिजन जोडला जात आहे. याचा अर्थ कार्बनचे ऑक्सिडीकरण होत आहे. ते ऑक्सिडीकृत होत आहे आणि आपल्याला पूर्णपणे एक नवीन संयुग मिळत आहे. त्यामुळे विरंजक चूर्ण हे एक अतिशय चांगले ऑक्सिडीकारक आहे. याचा अर्थ असा की ते इतर संयुगे आणि मूलद्रव्यांचे सहजपणे ऑक्सिडीकरण करू शकते. ते इतर संयुगे आणि मूलद्रव्यांमध्ये सहजपणे ऑक्सिजन जोडू शकते आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा रासायनिक उद्योगांमध्ये एखाद्या गोष्टीत ऑक्सिजन जोडण्याची गरज असते तेव्हा आपण विरंजक चूर्णाचा ऑक्सिडीकारक म्हणून वापर करतो. आता दुसरा उपयोग म्हणजे काही विशिष्ट पदार्थांचे विरंजन करणे किंवा त्यांचा रंग घालवणे. उदाहरणार्थ कापड उद्योगात सुती किंवा लिनेनच्या कापडाचे विरंजन करण्यासाठी विरंजक चूर्णाचा वापर केला जातो. माझा आवडता टी-शर्ट काळ्या रंगाचा आहे, पण तो सुती कापडापासून बनलेला आहे आणि सुती कापड नैसर्गिकरित्या काळ्या रंगाचे नसते. तर मग हा रंग इथे कसा आला? तर मला वाटते की टी-शर्ट बनवणाऱ्यांनी तो सुती टी-शर्ट काळ्या रंगाच्या डायमध्ये अर्थात रंगात बुडवला असेल आणि त्या डायचे रेणू या टी-शर्टवर चिकटले असतील आणि त्यामुळे माझा टी-शर्ट काळ्या रंगाचा दिसतो. तर आता जेव्हा मी याला विरंजक चूर्णात टाकतो तेव्हा विरंजक चूर्णाचे रेणू डायच्या काळ्या रंगाच्या रेणूंचे ऑक्सिडीकरण करतील आणि मग रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि एक नवीन संयुग तयार होते आणि याने आपला काळा रंग गमावला आहे. आणि अशा प्रकारे माझा टी-शर्ट त्याचा काळा रंग गमावतो आणि तो फिका पडतो. तर अशा प्रकारे तुम्ही कापड उद्योगात सुती आणि लिनेन कापडाचे विरंजन करण्यासाठी विरंजक चूर्णाचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या जीन्सचे विरंजन करून तिला छान शेडेड लुक देण्यासाठी देखील याचा वापर करू शकता. पण घरी हा प्रयोग करताना खूप काळजी घ्या. कागद उद्योगात लाकडाच्या लगद्याचा रंग घालण्यासाठी देखील आपण विरंजक चूर्णाचा वापर करतो.
कारण आपण वापरतो तो कागद अतिशय पांढऱ्या रंगाचा असतो, पण तो लाकडाच्या लगद्यापासून बनलेला असतो, जो पांढरा नसतो. तर या लाकडाच्या लगद्याचे विरंजन करण्यासाठी आपण विरंजक चूर्ण वापरतो. आणि त्याचप्रमाणे कपड्यांवरील डाग काढण्यासाठी किंवा विरंजन करण्यासाठी देखील आपण याचा वापर करतो. जेव्हा तुमच्या कपड्यांवर एखादा डाग किंवा रंगाचा डाग असतो आणि तो रंग खूप गडद असेल, तर रंग काढण्यासाठी किंवा त्याचे विरंजन करण्यासाठी आपण याच विरंजक चूर्णाचा वापर करू शकतो. विरंजक चूर्णाचा आणखीन एक उपयोग पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो. पाण्यात अनेक सूक्ष्मजंतू असू शकतात, जे मानवी शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकतात. जेव्हा आपण विरंजक चूर्ण आणि पाणी एकत्र मिसळतो, तेव्हा त्यातून क्लोरीन बाहेर पडतो आणि क्लोरीन सूक्ष्म जंतूंसाठी घातक असतो. तो त्यांना मारून टाकतो. म्हणूनच पिण्याचे पाणी आपल्या घरांमध्ये पुरवण्यापूर्वी त्यावर प्रथम विरंजक चूर्णाची प्रक्रिया केली जाते आणि यामुळेच स्विमिंग पूलवर देखील विरंजक चूर्णाची प्रक्रिया केली जाते आणि म्हणूनच नंतर त्याला क्लोरीनचा वास येतो. आता आपण या व्हिडिओचा थोडक्यात सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण विरंजक चूर्णाबद्दल बरीच चर्चा केली. आपण त्याचे रासायनिक सूत्र काय आहे ते पाहिले, ते कसे तयार करायचे ते पाहिले आणि त्याचे 2 गुणधर्म देखील पाहिले. एक म्हणजे ते ऑक्सिडीकरण करू शकते आणि दुसरे म्हणजे ते जंतुनाशक आहे आणि या गुणधर्मावर आधारित त्याचे काही उपयोग आहेत. त्याच्या ऑक्सिडीकरण क्षमतेवर आधारित त्याचा वापर रासायनिक उद्योगांमध्ये, कागद उद्योगांमध्ये आणि कापड उद्योगांमध्ये केला जात आहे आणि त्याच्या जंतुनाशक गुणधर्मावर आधारित पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी त्याचा वापर कसा केला जातो हे देखील पाहिले. आता मला आशा आहे की तुम्हाला या सर्व गोष्टी आठवल्या असतील आणि जर काही आठवत नसेल तर तुम्ही मागे जाऊन पुन्हा व्हिडिओ पाहू शकता.